मी तयारीत होती प्रसूतीच्या, पण अचानक यशोदाबाईंना गाढ झोप लागली आणि मी लगेच समजले की स्त्रीला झोप लागली म्हणजे ती बाळंतीण होणार, म्हणून मीही अल्पकाळ विश्रांतीसाठी माझ्या महालात आली. घटकाभर पडण्यासाठी पण माझ्या मेलीला डोळा लागला. पहाटचे 5 वाजले. यशोदाबाईंची काय परिस्थिती बघितली पाहिजे, म्हणून ती त्वरेने उठली. नंदराजा 8 भावंड आहेत आणि 9वी एकुलती एक बहीण आहे सुनंदा. नंद, उपनंद, श्रीनंद, हरिनंद, केलीनंद आदी नंदराजाचे 8 भावंड आहेत आणि ही सुनंदा लहान बहीण. ही यशोदेच्या महालात गेली आणि जाऊन पाहती तर काय, यशोदेच्या कुशीमध्ये कोण होतं? आनंदाचा कंद, तो हा श्रीहरी गोकुलानंद. या जगतातला सगळा आनंद ज्याच्या चरणाशी सामावलेला आहे तो प्रत्यक्ष नारायण यशोदेच्या कुशीमध्ये झोपलेला होता. शुकमुनी परीक्षितीला सांगतात, परीक्षिता किती भाग्यवान असावी ही सुनंदा की तिला राम प्रहरी आज प्रत्यक्ष श्रीहरीचं दर्शन घडलंय आणि त्या दर्शनाची ती एकमेव काय साक्षीदार. तिने स्वतःच कल्याण करून घ्यायचं की नाही पहाटे पहाटे, पण तिने त्या बालकाला पाहिलं आणि तिच्या मनात विचार आला. ही पुत्र जन्माची वार्ता बातमी नंदराजाला जर सांगितली तर नंदराजा त्या आनंद वार्तेच्या निमित्ताने आनंदाची बातमी दिली. त्या निमित्ताने त्याच्या गळ्यातला नवरत्नांचा कंठा मला उपहार म्हणून दे. याला म्हणायचं माया. तिने यशोदेला उठवलं आणि सांगितलं, यशोदा झोपलीस काय? तुला सर्वांग सुंदर दिव्य पुत्र झालेला आहे. यशोदा उठली आणि ही सुनंदा त्वरेने वार्ता सांगण्यासाठी नंदराजाच्या महाली गेली. तुम्ही गोकुळात गेले तर नंदराजाचा महाल आज सुद्धा आहे बघा तिथे. 4ही बाजूंना नंदराजाचे महाल आहेत आणि मध्ये चौक असतो की नाही, तसं मध्ये नंदराजाचा गोठा आहे. नंदराजा आज रात्री कुठे झोपलाय? गोठ्यात. पण नंदराजा कुठल्या कुशीवर झोपलाय तर म्हणे डाव्या कुशीवर झोपलाय. काय खूण आहे डाव्या कुशीवर झोपण्याची? म्हणे झोपेत सुद्धा हातात जपाची माळ आहे. झोपेत सुद्धा काय होती? तो जप करत रात्री झोपला होता. माझा पुत्र सुरक्षित जन्माला येऊ दे नारायणा, माझा पुत्र जन्माला सुरक्षित येऊ दे. जप करत करत झोपला होता आणि जप करता करता झोपला होता. सुनंदा नंदराजा जवळ गेली. नंदराजाला गदा गदा हलवलं, झोपेत न उठवलं, सांगितलं, नंदराजा पुत्र जाहला यशोदेसी. नंदराजा डोळे चोळत चोळत उठला. परीक्षिता सगळेच शब्द काही त्याच्या कानात गेले. म्हणे परत सांग. म्हणे पुत्र जाहला यशोदेसी. नंदराजाने ते ऐकलं, विचारलं खरंच? म्हणजे मग मी काय खोटं बोलते का? नंदराजा किती सुंदर पुत्र झालाय, पुत्र बघायलाच. हे ऐकता क्षणी नंदराजाने गळ्यामध्ये असलेला नवरत्नांचा कंठा काढला आणि सुनंदेला प्रेमोपहार दिला. शुकमुनी नंदराजाच्या या स्वभावाची तुलना करतात. सानंदम आनंदम ददाति इति नंदः. जो स्वतः आनंदात राहतो, दुसऱ्यालाही आनंदात ठेवतो, त्याला काय म्हणायचं? नंद म्हणायचं. श्रीकृष्ण उगीच नंदराजाच्या घरी आला. श्रीकृष्ण कोणाच्या घरी येतो? जो स्वतः आनंदात राहतो, दुसऱ्याला आनंद देतो, तो स्वतः आनंद होतो आणि त्याच्या घरी आनंद देण्यासाठी स्वतःहून कोण येतो? श्रीकृष्ण येतो. म्हणून भागवतात सांगितलं की प्रत्येकाने भक्ती क्षेत्रात नंद व्हा. काय व्हा? पण आपण नंद होत नाही, आपण ननंद होतो. काय होतो? ननंद म्हणजे काय? स्वतःही आनंद घ्यायचा नाही आणि दुसऱ्यालाही द्यायचा. परमार्थात काय झालं पाहिजे? आपण सानंदम आनंदम
ददाति गृह्णाति च नंदः. आणि आनंद असा आहे की दिल्याने वर्धिष्णू होतो, वाढतो. म्हणून आनंद द्यायला घ्यायला कमी करायचं नाही, नंद व्हायचं. पण नंद राजा तात्काळ पुत्रमुख पाहण्यासाठी गेला नाही. त्याने काय केलं? नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाताल्हादो महामना. त्याचा आनंद गगनात्मावेन असा झाला. आणि त्या आनंदाच्या भरात त्याने काय केलं? आहूय विप्रान वेदज्ञान. वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांना बोलवलं. कोणाला बोलवलं? मोठ्याने सांगा. परीक्षित राजाने प्रश्न विचारला, महाराज हे वेद जाणणारे ब्राह्मण मधून कुठून आले आणि त्यांना का बोलवलं? पुत्राचं मुख पाहण्याच्या आधी ब्राह्मणांना का बोलवलं आणि का बोलवलं? एक छोटीशी कथा सांगतो. शुकमुनी परीक्षितीला कथेमध्ये उपकथा सांगतात. ते सांगतात, परीक्षिता, नंद आणि यशोदा यांना पुत्र झाला म्हणून ते दोघं तरुण आहेत अशी कल्पना करून घेऊ नकोस. त्यांच्या वयाची अवस्था ही प्रौढावस्था आहे. कुठली अवस्था? आपल्याला पुत्र कन्या संतती व्हावी म्हणून नंद राजाने अनेक यज्ञयाग, अनेक तीर्थयात्रा, अनेक व्रतवैकल्य, अनेक जपजाप्य केले. अर्धी संपत्ती खर्च केलेली आहे दान धर्मामध्ये, तरी त्याला पुत्र कन्या संतती झालेली नाही. एक दिवस दोघही पती पत्नी भोजनाच्या वेळेस चर्चा करतात आणि चर्चेचा सार दोघांनी एकमेकाला सांगून टाकला की आता आपल्याला बहुतेक पुत्र कन्या काहीही होणार नाही. आता आपण गाय गुर त्यांचे वासर हीच आपली संतती समजून गो सेवा करायची. एक मताने निर्णय झाला. कालांतर निघून गेलं आणि एक दिवस दुपारी 12 वाजता घराच्या समोर काही दक्षिणेकडनं उत्तरेकडे जाणारे तीर्थयात्रा करणारे ब्राह्मण आले आणि त्या ब्राह्मणांनी 12 वाजता पुकारा केला, ओम भवती भिक्षां देहि. नंद राजाने स्वागत केलं, ब्राह्मणांना भिक्षा दिली. सगळे ब्राह्मण यमुनेवर गेलेत, स्नान केलेत, घरी आलेत. तो कोरडा शिधा शिजवला, भोजन प्रसादी तयार केली, भगवंताला नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवून ब्राह्मण भोजनाला बसले. भोजन झालं. भोजनोत्तर नंद राजाने प्रत्येक ब्राह्मणाला 2-2 सोन्याचे नाणे दिले. गंध लावावं, अक्षता लावाव्या, 2-2 सोन्याची नाणी द्यावीत. एक ब्राह्मणाला नाणी देऊन पुढे जावं, दुसऱ्या ब्राह्मणाला गंधाक्षत देऊन नाणी द्यावी. असं करता करता अनेक ब्राह्मणांना दक्षिणा दिली आणि एका ब्राह्मणाला गंध अक्षत दिल्यानंतर 2 सोन्याची नाणी हातावर ठेवली. तो ब्राह्मण होता आंधळा. कसा होता? त्याने ती नाणी हाताने चाचपडून पाहिली. लगेच लक्षात आली, अरे सोन्याची आहे. त्याने नंद राजाच्या पाठीवरती हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. सामान्य आशीर्वाद, आयुष्यवान भव, आरोग्यवान भव, पुत्रवान भव, धनवान भव, श्रीमान भव. त्याच्यातला पुत्रवान भव शब्द नंद राजाने ऐकला. पूर्व स्मृती जागृत झाल्या आणि डोळ्यातनं टचकन अश्रू बाहेर आला. तो अश्रू ब्राह्मणाच्या हातावर पडला आणि अश्रूचा उष्ण स्पर्श त्या ब्राह्मणाला जाणवला. ब्राह्मण आंधळा होता, चमकला. नंदराजाचा हात घट्ट हातात धरला आणि विचारलं, नंदराजा डोळ्यात पाणी, काय झालं? नंदराजाने हुंकार देत देत सांगितलं, महाराज पुत्रवान भव, आशीर्वाद पुढच्या जन्मात तरी खरा होऊ द्या. तर या जन्मात नाही अपेक्षा, कधी खरा होऊ द्या. तो ब्राह्मण एक क्षणभर स्थिमित झाला. नंदराजाचा हात अधिक घट्ट हातात धरला आणि सांगितलं, नंदराजा तू काही माझ्याकडे पुत्र मागितला नव्हता. माझ्या मुखातनं उत्स्फूर्त आशीर्वाद बाहेर पडलाय न मागता. मी रोज स्नान, संध्या, पूजा, विश्वदेव तर्पण करणारा ब्रह्मविद ब्राह्मण. माझे शब्द कधीही खाली जाणार नाही. पुढच्या जन्मात कशाला
याच जन्मात तुला पुत्र होईल. पण तसं कशाला? मी एवी तेवी तुला आशीर्वाद दिलाय ना, तो आशीर्वाद जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या सगळ्या ब्राह्मणांसमवेत मी तुझ्या घरी मुक्काम करतो. नंदराजाने विचारलं, महाराज तुम्ही मुक्काम करणार म्हणजे नेमकं काय करणार? म्हणे सकाळी उठणार, यमुनेवर स्नान करणार, आमचं स्नान संध्यादी कृत्य आटोपणार आणि यमुनेच्या पाण्यात स्नान संध्यादी कृत्य झालं की कमरे एवढ्या पाण्यात उभं राहून पूर्व दिशेला तोंड करून तुला पुत्र व्हावा म्हणून संतान गोपाल मंत्राचा जप करणार. किती वाजेपर्यंत? आणि 12 वाजले की तुझ्या दरवाजाशी येणार, भिक्षा मागणार. नंदराजाने सांगितलं, महाराज तुम्ही जर मला पुत्र देणार असाल तर रोज तुम्हाला मालपुआ खिरीचा नैवेद्य देईन. गोकुळात भगवंतांच्या जन्माच्या वेळेस मालपुआ आणि खीर नंदराजाने रोज ब्राह्मणांना काय केली होती? खाऊ घातली. ब्राह्मणांनी सांगितलं, रोज आम्हाला मालपुआ खीर जर देणार असेल तर आम्ही अधिक जोमाने जप करतो. सैन्य पोटावर चालतं. तू काहीच काळजी करू नको, आता तुला पुत्र हा होणारच. सगळे ब्राह्मण मुक्कामी थांबले. दुसऱ्या दिवशी यमुनेवरती गेले, जप करू लागल्यात. हे सगळ्या गोकुळवासियांनी बघितलं, आपल्या गावात एवढे ब्राह्मण अचानक आले कुठून. त्यांनी विचारलं, का ब्राह्मण देवा इथे कुठे? त्यांनी सगळा प्रकार सांगितला. सगळ्या गोकुळवासियांना आनंद झाला. त्यांनी सांगितलं, या ब्राह्मणांनी नंदराजाला पुत्र व्हावा म्हणून जे अनुष्ठान आरंभलेलं आहे त्या आरंभलेल्या अनुष्ठानाला यश मिळावं म्हणून आम्ही सगळे गोकुळवासीय निर्जला एकादशी व्रत करतो. काय करतो? आणि आज राम प्रहरी नंदराजाला ती बातमी समजली. सर्वप्रथम त्याच्या डोळ्यासमोर कोण आले? ब्राह्मणांची आठवण झाली की ते ब्राह्मण पहाटेची वेळे कमरे एवढ्या पाण्यात श्रावण महिन्यात वरून पडणाऱ्या पावसात कुडकुडत उभे असतील, आपल्यासाठी जप करत असतील. नाहीतर आपला स्वभाव कसा असतो? गरज सरो ब्राह्मण भिजतोय का भिजू द्या. आपल्याला मुलगा झाला ना, नंदराजाचा हा स्वभाव. म्हणून त्याने सर्वप्रथम टाळी वाजवली आणि सांगितलं, आहूय विप्रान वेदज्ञान. ते वेदज्ञ विद्वान ब्राह्मणांना यमुनेवरनं बोलवून घ्या. सेवक धावत धावत गेलेत, ब्राह्मणांना सांगितला सर्व प्रकार. ब्राह्मणांनी उलटा निरोप पाठवला. म्हणे नंदराजाला सांगा आम्ही तिकडे येणार नाही, तूच यमुनेवर ये. नंदराजा यमुनेवरती गेला. ब्राह्मणांनी नंदराजाला सांगितलं, नंदराजा पुत्रमुख पाहायचंय म्हणून सर्वप्रथम स्नातः काय कर यमुनेत, शुचिही शुचिर्भूत हो, अलंकृतः नवीन वस्त्र नवीन अलंकार परिधान कर. आणि नुसते नवीन वस्त्र अलंकार परिधान करू नको. वाचयित्वा स्वस्त्ययनम जात कर्मात्मजस्य वै. आपल्याला गणपती पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, वसुधारा पूजन, नांदी श्राद्ध आदी पूजा कराव्या लागतील. कशासाठी? जात कर्मात्मजस्य वै. बालकाचा कुठला संस्कार करायचा आहे? जात कर्म. नंदराजाने सगळी पूजा केली आणि सर्व पूजा झाल्यानंतर सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं, नंदराजा डावा हात पुढे कर. नंदराजाने डावा हात पुढे केला. भरी मोठी सोन्याची वाटी नंदराजाच्या डाव्या हातावर ठेवली. वाडगच म्हणा तुम्ही छोट. त्याच्यात दही मध तूप एकत्र केलं. त्या दही मध तुपावरती सोन्याचं झाकण ठेवलं आणि सांगितलं, डाव्या हातात वाटी, उजवा हात झाकण. नंदराजा तू पुढे चालायचं, तुझ्या पाठीमागून आम्ही आयुष्य मंत्र जप शांतीपाठ म्हणत म्हणत तुझ्या पाठीमागून येतो. तुझ्या बालकाला हा दिव्य असा प्रसाद आपल्याला सर्वप्रथम भक्षण करायला सांगायचा. या प्रसादाच्या भक्षणाने तुझं बालक 100 वर्षाने परिपूर्ण आरोग्यदायी जीवनाने समृद्ध होईल. नंदराजा पुढे, ब्राह्मण मागे शांतीपाठ म्हणत म्हणत प्रसूती गृहापर्यंत आले. नंदराजाला ब्राह्मणांनी सांगितलं, आम्ही आत येणार नाही, बाहेर उभा राहतो. हे दही मध तूप एकत्र केलेलं तुझ्या बालकाला चाटव. नंदराजाने ते चाटवलं. ब्राह्मणांनी बाहेरून मंत्र म्हटला, ओम भूस्त्वै दधामि भुवस्त्वै दधामि
स्वस्त्वयि दधामि ओम भूर्भुवः स्वः सर्वं त्वयि दधामि. नंदराजाने सांगितलं, महाराज चाटवलं. पुढे म्हणे नालच छेदन कर, सोन्याच्या कात्रीने काय कर, नालच छेदन कर. भगवंतांचं नालच छेदन केलं. आणि आता ब्राह्मणांनी सांगितलं, नंदराजा बालकाला मांडीवर घे आणि पोट भरून पुत्रमुख निहाळ. नंदराजा आसन घेऊन खाली बसला. आपल्या मांडीवरती सर्वांग सुंदर दिव्य भगवंताला घेऊन त्याचा चेहरा निहाळतोय. परीक्षिता कोण होता नंदराजाच्या मांडीवरती? ब्रह्मण्यो देवकी पुत्रो, साक्षात ब्रह्मण्य असलेला देवकी पुत्र गोविंदो मधुसूदन. हा जो गोविंद आहे, मधुसूदन आहे, नारायण आहे, हरी आहे, त्रिविक्रम आहे. नमस्ते रघुवर्याय रावणांतकराय च, ज्याने रघुवीर होऊन रावणाचा वध केलेला होता. वामनाय नमस्तुभ्यं क्रांत त्रिभुवनाय च, ज्याने 3 पावलांमध्ये वामन होऊन सगळी भूमी व्यापली होती. नमस्ते हयग्रीवाय नमस्ते वेद साक्षिणे, ज्याने हयग्रीव अवतार घेऊन वेदांचं रक्षण केलं होतं. तो लक्ष्मीं क्षीर समुद्र राजतनयाम, समुद्रराज क्षीर समुद्राची कन्या लक्ष्मी राजाने वरलेलं होतं. असा निष्कलो निरंजनो निर्विकल्पो निराख्यात असलेला भगवंत नारायण नंदराजाच्या मांडीवर आहे. नंदराजाने त्या बालकाला पाहिलं आणि नंदराजा मुग्ध झाला. अधून मधून यशोदेकडे पाहतोय, अधून मधून बालकाकडे पाहतोय. यशोदा आणि नंदराजा दोघांनाही आनंदाचं भरतार आहे. इतक्यात ब्राह्मणांनी बाहेरून आवाज दिला, नंदराजा तुला पुत्र नव्हता, आम्ही पुत्र दिला. तुझ्या ऋणात होतो, ऋणातनं मुक्त झालो. आता आम्ही तीर्थयात्रेला निघालो. तुला काही दक्षिणा द्यायची आहे का? द्यायची असेल तर दे, आम्हाला अपेक्षा. नंदराजाने तातडीने सोन्याचं पळी फुलपात्र तामण समोर घेतलं, हातामध्ये पाणी घेतलं आणि ब्राह्मणांना सांगितलं, धेनूनाम नियुते प्रादात विप्रेभ्य समलंकृतः, मला पुत्र झाला म्हणून हे ब्राह्मणांनो मी 2 लाख गायी तुम्हाला दक्षिणा म्हणून देतो. भगवंतांचा जन्म झाला त्यावेळेस नंदराजाने किती गायी दान दिल्या? नियुत. नियुत या शब्दाचा अर्थ आहे 2 लाख गायी. धेनूनाम नियुते प्रादात विप्रेभ्य समलंकृतः, आणि अलंकृत करून गायी दान दिल्या. ब्राह्मण तोषले, पोट भरून आशीर्वाद दिला. ब्राह्मण गायी घेऊन तीर्थयात्रेला निघाले. आमच्या नंदराजाने आता यशोदेच्या मांडीवरती बालक ठेवलं, यशोदेचं अभिनंदन केलं. नंदराजा अंगणामध्ये आला, टाळी वाजवली. सेवक आले आणि सेवकांना नंदराजाने आज्ञा दिली, माझा गजराज काढा. त्या गजावरती 4 द्वार जिलायत अशी अंबारी ठेवा. त्या अंबारीमध्ये प्रत्येक दरवाजात 1 सेवकाने बसा. 4ही दिशांना 4 सेवक सोन्याचं ताट घेऊन गोकुळामध्ये जा आणि प्रत्येकाला मुठमुठ साखर द्यायची, आनंद वार्ता सांगायची. नंदस्त्वात्मज उत्पन्ने, नंदराजाला पुत्र झाला, आनंदोत्सवानिमित्त मुठभर काय द्यायची? साखर द्यायची. दवंडी देणारे पुढे, हत्ती मागे. 4 दरवाजातनं आता काय वाटू लागले? साखर वाटू लागले. 4 दरवाजातनं. का बरं? तर मला साखर दिल्यावर मी विचारणार का कसली साखर? म्हणे नंदराजाला पुत्र झाला. हो का? म्हणे लगेच मुठभर साखर खाल्ली. मग एका साखरेने वागणार नाही. दुसरा हात, तोपर्यंत हत्ती पुढे गेलेला म्हणून दुसऱ्या दरवाजातनं काय घ्यायची? तुम्हाला मुगाय 4 दरवाजातनं साखर घ्या. अशी गोकुळामध्ये साखर वाटपता सुरू झाली. काही वेळ गेला, आमच्या नंदराजाचं समाधान काही होईना, आनंदाचं भरता आलं ना. विचार केला, परत टाळी वाजवली. सेवक आले, सांगितलं आपल्या गोठ्यातले सगळे वृषभ इथे आणा. वृषभ म्हणजे बैल. आणि प्रत्येक बैलावरती 5-5 साखरेचे पोते ठेवा.
म्हणजे महाराज आपल्याकडे 5000 बैल आहेत म्हणे, मग 25,000 साखरेच्या गोण्या ठेवा. आणि हे सगळे बैल घेऊन कुठे जा? गोवर्धन पर्वतावरती. तिथे या गोण्या उतरवा. सेवकांनी काय करायचं? 2 सेवकांनी गोणी घ्यायची, साखरेचं तोंड मोकळं करायचं पोत्याचं, आणि ते साखरेचं पोत्याचं तोंड मोकळं केलेलं पोत दरीमध्ये ओतून द्यायचं. साखर काय करायची? किती पोते? 25,000 पोते दऱ्या खोऱ्यात ओतून द्यायची. आमच्या परीक्षिताने शुकमुनींना विचारलं, दऱ्या खोऱ्यात साखर का ओतायची? नंद राजा म्हणतोय, आज नंद यशोदेला पुत्र झाला म्हणून पशु पक्षी वन्यचर प्राणी सगळ्यांचं सुद्धा तोंड काय करा? गोड करा. नंद राजाला आनंदाचं भरत आलेलं आहे. थोडा वेळ गेला, नंद राजाचं परत समाधान झालेलं नाही. परत टाळी वाजवली. परत सेवकाने सांगितलं, गावात साखर वाटणं झालेली असेल, आता परत दवंडी द्या. नंद राजाला पुत्र झालेला आहे, त्या पुत्र जन्माच्या आनंदोत्सवानिमित्त सगळ्या गोकुळवासियांना गोप गोपींना आनंदोत्सव साजरा करण्यासाठी घराला कुलूप लावून नंदवाड्यात यायला सांगा. निरोप द्या. नंद राजाचं मन भरत नाही तोपर्यंत घरी कोणी राहायचं. मुक्कामी कुठे यायचं? नंदवाड्यात. तिकडे सेवक निरोप देण्यासाठी गोकुळात फिरतायत. गोकुळात बातमी पसरलेली होती, प्रत्येकाने मुठमुठ साखर खाल्लेली होती. आता सर्वप्रथम गोपींची लगबग सुरू झाली. एक गोपी दुसरीकडे जाते, एक धावे एका पुढे, एक वाटी सुंठवडे. प्रत्येकीने आपापल्या परीने घरात काय केला? आणि शेजारच्या गवळणीला जाऊन सांगतो, तुला समजलं का? तिने सांगितलं, तुला समजलं का? मग दोघांनाही समजल्यावरती दोघींनी एकमेकाला काय दिलाय? सुंठवडा दिलाय. सगळ्या गोपींनी सगळ्या गोपांनी सगळं गोकुळ शृंगारलंय. तुकाराम महाराजांच्या भाषेत, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका, बाळ कृष्ण नंदा घरी आनंद द्या नर नारी. काय केलं त्यांनी? गुढिया तोरणे प्रत्येक गोकुळातल्या घरात, घराच्या बाहेर घराच्या आत काय लावले? गुढिया तोरणे. करीती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन वेधिरे गोविंदे. आमचे संत सेना महाराज सांगतात, 1.25 लाख सोनेरी पताका. प्रत्येक गोपीने किती पताका लावल्या? पण सोनेरी या शब्दाचा अर्थ सोनेरी रंगाचा नव्हे, सोन्याच्या पताका. किती? आणि गोकुळात गोपी किती होत्या? 1 लक्ष. वेद मंत्र जेवढे तेवढ्या गोपी आहेत. 1 लक्ष गोपींनी 1.25 लाख पताका लावल्या. सगळं गोकुळ आनंदाचं आता महापूर आल्यासारखं आनंदित झालं. प्रत्येक गोपीने घरासमोर, घराच्या अंगणात, रस्त्यावरती सडा दिला. कशाचा सडा? कृष्ण जन्माचे गाती पवाडे, गोकुळात आज केशर कस्तुरीचे सडे. कशाचा सडा? आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही, केशर ग्रॅमने मिळतं बरं का, आणि नोट मात्र फार मोठी द्यावी लागते. केशर स्वस्त नाही. ओंजळ भरून केशर गोमूत्रात टाकलं, ओंजळ भर कस्तुरी शेणात टाकली, त्याचं मिश्रण केलं, केशर कस्तुरीचे दिले सडे. मग त्याच्यावरती काढली रंगवल्ली. रंगवल्ली म्हणजे आता केशर कस्तुरीचे सडे जिथे दिले तिथे 2 रुपये किलोची रांगोळी काढून चालेल का? व्हाईटिंग पांढरा दगड मिक्सर मधनं काढलेला ती रांगोळी नाही. मुक्त मोतियांचा केला चुरा. जात्यामध्ये मोती होतले, मोत्यांचं काय केलं? चूर्ण केलं, पीठ केलं, आणि मोत्यांची आज काय काढली? आणि सगळं गोकुळ आनंदित झालं. आता शुकमुनींचं किती बारकाईने लक्ष या घटनेवरती. ते म्हणतात, नंदालयम सवलयम च्युतमाल्य वर्षा. गोपींना ज्या वेळेस दुसरी दवंडी कानावरती पडली की नंद राजाच्या घरी
आपल्याला सकाळपासून बोलवलेलं आहे. याचा अर्थ 4-5 दिवस मुक्काम कोणाकडे? शुकमुनींचं बारकावा बघा. ते म्हणतात स्त्रीला आनंद कधी होतो की तिला जेवणासकट निमंत्रण मिळालं. तिच्या एकदा लक्षात आलं की आपल्याला फक्त दूध तापवायचं, किती झटकन त्वरेने स्नानाला जाते आणि आरशासमोर जी उभी राहते. 2-3 तास काय आता निश्चित एकदा असं पाहिजे, एकदा असं. सगळ्या गोपी नटल्यात, थटल्यात, सजल्यात. नंदालयम सवरयम च्युतमाल्य वर्षाम. आणि नटलेल्या थटलेल्या गोपी अंगणामध्ये आल्या. प्रत्येकीच्या अंगणामध्ये तिच्या तिच्या आवडीनुसार कोणी गुलाबाचे, कोणी सोनचाफ्याचे, कोणी जाई जुई, कोणी आबोलीचे फुल झाड लावलेले होते. जे जे फुलं येतील ते भरपूर फुलं तोडले. त्याची वेणी माळायला आता वेळ नाही म्हणून आंबाड्यामध्ये ते फुलं खोसली. च्युतमाल्य वर्षाम. आणि आता ती खोसलेली फुलं शृंगारलेल्या गोपी, शृंगार केलेले गोप नंदराजाच्या वाड्यामध्ये आले. सर्वप्रथम गोप गोपींनी यशोदेचं अभिनंदन केलं, नंदराजाचं अभिनंदन केलं. एक गोपी स्वयंपाक घरामध्ये गेली, दुधाचं भांड घेतलं, ते दूध दह्यामध्ये ओतलं. ते दूध दही एकत्र केलेलं लोण्यामध्ये ओतलं आणि तुपामध्ये हे सगळं एकत्र केलं. दूध दही लोणी तूप एकत्र केलेलं तो द्रव पदार्थ 3 भांड्यांमध्ये वेगवेगळा केला. एकामध्ये टाकली हळद, एकामध्ये टाकलं कुंकू, एकामध्ये टाकला बुक्का आणि 3 प्रकारचे रंग तयार केले. आणि सगळ्या गोपी 3 प्रकारचे रंग घेऊन, जय हो प्रभू, जय श्री कृष्ण, 3 प्रकारचे रंग घेऊन बाहेर आले. नंद यशोदेला अनेक रंगांमध्ये रंगवलं. नंद यशोदेने सगळ्या गोप गोपींना रंग लावले आणि उरलेला रंग सगळ्या गोठ्यातल्या गायींना बैलांना सोडून त्यांच्या अंगावरती काय दिलेत? छापे दिलेत. कारण आज भगवंत जन्माला आलाय, त्याचं नाव आहे श्रीरंग. काय नाव आहे? मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, उद्याची कथा आहे, आजच सांगतो. कंसाच्या राजवाड्याचा दरवाजा, त्याचं नाव आहे रंगद्वार. काय नाव? आणि कंसाचा वध भगवंतांनी रंगद्वारातनं आत जाऊन केला. ज्या दिवशी केला त्या दिवसाला म्हणतात रंगपंचमी. काय म्हणतात? रंगपंचमीला कंसाचा काय झाला? कोणी केलाय वध? नाही, श्रीरंगाने. कोणी केलाय? मी आता मधला आतलं काही सांगत नाही, मुद्दा सांगून मोकळा होतो. रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळले तर आपलं आयुष्य भगवंतासारखं नवरंगी होतं. सगळे रंग पाहिजे की नाही आयुष्यात? पण रंगपंचमीला घराचा दरवाजा आत लावून, बेडरूमला कडी लावून जो बसतो, पण त्याला मित्रही कुठून तरी शोधून काढतात, आहे बाहेर आहे, खिडकीतनं सांगतात. मग तो सांगतो, याद राखा माझ्या अंगावर रंग टाकाल तर. विनोद सांगत नाही, ज्याच्या अंगावर रंगपंचमीला रंग पडत नाही त्याच्या आयुष्यात कुठलाही रंग शिल्लक राहत नाही, बेरंग. श्री कृष्णाचं नावच आहे श्रीरंग. श्रीवत रंग यस्मात्. श्री म्हणजे कोण? लक्ष्मी. लक्ष्मी असेल तर माणसाला सगळे रंग करता येतात की नाही? गाडी घेता येते, घोडा घेता येतो, ऍपलचा फोन घेता येतो, परदेशात जाता येतं. त्याच्यासाठी काय लागते? मग भगवंत सांगतात, माझ्या रंगात जो रंगतो त्याला लक्ष्मी सारखा रंग मी मिळवून देतो. म्हणून भगवंतांचं नाव काय? आज सगळ्या गोप गोपींनी भगवंतालाही रंग लावला, यशोदेलाही रंग लावला, नंदराजालाही रंग लावला. आणि आता सगळे गोकुळवासीय भगवंतांच्या रंगामध्ये रंगले. तिथी होती नवमी. नवमीच्या दिवशी सगळे जण आनंदोत्सव साजरा करतायत. हे भगवंतांनी पाहिलं आणि हाक मारली. कोणाला? नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने. नारद महर्षी इकडे या.
नारद आलेत गोकुळात, म्हणे आकाशात देव देवता यक्ष